शहादा नवरात्रीच्या उत्साहाला कलात्मक जोड देत पारंपरिक गरबा नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी शहादा शहरात 3 दिवसीय भव्य गरबा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी आणि कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही कार्यशाळा शहरातील प्रसिद्ध मीरा प्रताप लॉन येथे सुरू झाली असून या पहिल्याच दिवशी 600हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश केवळ गरबा नृत्याचे प्रशिक्षण देणे नसून युवा पिढीला आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेशी जोडून ठेवणे हा आहे। गरबा हा एक नृत्य प्रकार असण्यासोबतच तो एकतेचा आणि आनंदाचा उत्सव आहे। या कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी कुशल गरबा प्रशिक्षक डॉक्टर किन्नरी सोनार प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे, जे पारंपरिक गरब्यासोबतच आधुनिक गरबा शैलींचेही प्रशिक्षण देत आहेत। यामुळे सर्व वयोगटातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे, ज्याने आयोजकांमध्ये उत्साह संचारला आहे। यावेळी पुढील महिला मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या उद्घाटनाला समाजाच्या विविध क्षेत्रांतील अनेक यशस्वी आणि प्रतिष्ठित महिला मान्यवर उपस्थित होत्या, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली। यात प्रमुख अतिथी म्हणून माधवी मकरंद पाटील, वर्षाताई जाधव, प्रवीणाताई कुलकर्णी, संगीता पाटील, सीमाताई सोनार, राधिकाताई सोनार, प्रीतीताई सोनार, प्रतिभाताई गेलडा, संगीता पाटील आणि सुवर्णाताई बोरसे यांचा समावेश होता। या सर्व मान्यवरांनी गरबा कार्यशाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आणि आमदार राजेश पाडवी आणि कलावती पाडवी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली। त्यांनी महिलांना असे उपक्रम नेहमीच प्रेरणा देत राहतील अशी आशा व्यक्त केली। आमदार राजेश दादा पाडवी यांनी याप्रसंगी सांगितले की आपल्या संस्कृतीचे जतन करणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे। हा उपक्रम त्याच उद्देशाने सुरू करण्यात आला आहे। गरबा हा नवरात्र उत्सवातील एक अविभाज्य भाग आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे। हा कार्यक्रम शहादा शहरात नवरात्र उत्सवासाठी एक सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।